अरे बाबा पडली बघा, शेवटी पडलीस, तिने हात पकडू दिलं नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहे की झटकास. आणि आता आम्ही चाललो प्रकाशा. चौथा सोमवार आहे, त्यामुळे प्रकाशाला दर्शनासाठी जातो आहे. आणि आता आम्ही साखरेमध्ये पोचलो आणि तुम्हाला दाखवतो साखरेमधला सीन, काय सीन आहे ते. खूप पावसाचं वातावरण आहे. बघा साखरेमध्ये पूर जबरदस्त नदीला एकदम खळमळून वाहत आहे. जबरदस्त पूर आहे. आणि इकडची साईडसुद्धा तुम्हाला दाखवतो, खूप जबरदस्त पूर. हे 4-5 वर्षानंतर असा पूर आलेला आहे, पाहू शकता. साखरी प्रॉपर साखरीमधली नदी, जबरदस्त पूर. या अशा प्रकारे जबरदस्त पूर वाहत आहे साखरीमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता सकाळचे 10 वाजले. मित्रांनो निघतो आता. आणि जबरदस्त नदी तुम्हाला दाखवू प्रकाशाची कशी वाहत असेल ते. तरी चला आता निघतो इथून. अजून 2 तास लागतील प्रकाशाला जायला. आम्ही सर्व जात आहे तिकडं प्रकाशा दर्शनासाठी. मित्रांनो आता आम्ही पोचलो महसाई माता येथे निजामपूर. आता इथं दर्शन करतो महसाई मातेचा आणि मग निघतो. तरी मित्रांनो एकदम सुंदर वातावरण, आनंदित वातावरण आहे. दर्शन करतो आणि लगेच प्रकाश निघतो आता थोड्या वेळाने. आणि काय दिसेल त्यामुळे पहिले दर्शन घेऊ, मग पुढं निघू. चला बरं, आई महसाई माताचं दर्शन घेतो. सर्वीकडे पावसाचं वातावरण हे पाहू शकता. आता प्रकाशाला थोडा अंतर राहिला, पण पाऊस अजूनपर्यंत थांबलेला नाही. मित्रांनो आम्ही पोचलो प्रकाशा. हे बघा सर्व इथं गाड्या जमलेल्या आहेत. आज श्रावण सोमवार चौथा, त्यामुळे पब्लिक खूप आलेले आहे इथं, बघू शकता. आणि आता आम्ही सुद्धा जातो आहे. आता सर्व उतरलो आणि आता निघतो पुढं. पाहू शकता हे गाड्या लावलेल्या सर्व साईडने अशा प्रकारे. आता जातो दर्शनाला मित्रांनो. आणि इथं हॉटेल आहे, नाश्ता वगैरे करायचं राहिला तर इथं जवळ हायवे रस्त्याला करू शकतो. तरी चहा घेताना इकडे द्या चहा. आमचा असं भावडच चहा पित आहे. आणि इकडं सर्वांना चहा मिळेल. आमचा दक्षू छत्री घेऊन पावशी, त्यामुळे छत्री घेतली दक्षिणे. मित्रांनो सर्व मंडळी आमची चहा पित आहे. हे बघा सुरकी वाढत आहे. सुरकी वाढताना एकदम चहाचा एन्जॉय करत आहेत. इथं कितीचा आहे? कितला ना ताई? बेलपत्र. तरी आम्ही सर्व बेलपत्र वगैरे घेतो पूजेसाठी. पोयपाठ आहेत. या अशा प्रकारे खूप गर्दी आहे इथं. चौथा सोमवार म्हणून पब्लिकची. हर महादेव. हे बघा मंदिर प्रकाशाचा. केदारेश्वर महादेव मंदिर. केदारेश्वर महादेव मंदिर खूप मोठा आणि तीर्थक्षेत्र. मला बाबांनी ते दिसले, आमचे मुख्याध्यापक, जुने मुख्याध्यापक, हे पाहू शकता. तरी त्यांच्याशी भेट झाली. आता निघतो पुढं. इथं खूप मोठी लाईन आहे दर्शनासाठी, पाहू शकता. खूप जबरदस्त पब्लिक आलेले आहे दर्शनाला श्रावण सोमवारनिमित्त. हे बघा आमच्या दक्ष पुढे नंबर लावला. दक्षिणे हर हर महादेव, जय शिवशंभो. लाईनमध्ये आमचा दाजी इकडं मागं आणि आम्ही लाईनमध्ये लागले. हर हर महादेव, जय शिवशंभो. अशा प्रकारे खूप आनंद झाला इथे येऊन आम्हाला. मित्रांनो खूप 3-4 वर्षापासून आलेलो आहे इथं. आणि इथं खूप बदलून गेलेलं आहे, बांधकाम झालेलं आहे. आणि खूप सुंदर वाटतं आता इथं बघण्यासाठी, हे पाहू शकता. आणि इकडं सुद्धा बांधकाम झालेलं आहे. फरशी वगैरे बसून एकदम चकाचक. काशी विश्वनाथ आणि इकडं केदारेश्वर मंदिर अशा प्रकारे. आणि तिकडं नदी आहे मोठी, तिकडे आम्ही चाललो आहे. तिकडे जायचं आहे आता. तिकडून या अशा प्रकारे खूप मोठी लाईन आहे, ते पाहू शकता. तिकडून लाईन आलेली आहे. तरी मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे दर्शन प्रकाशा, काशी विश्वनाथ, केदारनाथ या तीर्थक्षेत्राला खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही येऊ शकता इथं पाहायला. काशी विश्वनाथ, केदारेश्वर मंदिर. तरी मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघतो पुढं, फोटो वगैरे काढतो. आणि तिकडं नदी पाहायला जायचे. खूप जबरदस्त पूर आलेला आहे नदीला. तरी आता तिकडे जातो. आणि दर्शन झालेलं आहे. खूप मजा आली दर्शन करून. हर हर महादेव. तिकडे जातो, तिकडं नदी वगैरे पाहतो. आणि इथं वर एक मंदिर आहे, तिथं जाऊन येतो बरं. तिथं दर्शन करतो महादेवाचं. चला बरं.
तरी बघा परस त्याच्याकडे परस आहे आणि त्याच्यामध्ये पैसे आहेत भरपूर. मंदिराची आपला तरी इथं नदीची पूजा मिळते. तापी नदीसाठी पूजासाठी साहित्य. नदीची पूजा करायला आलो आणि ही बघा जबरदस्त पूर वाहत आहे नदीमध्ये आणि आमची फॅमिली इथं पूजा करण्यासाठी पूजा प्रदान करत आहेत. आणि बघा जबरदस्त नदीचा पूर पाहू शकता आणि दूर दूरपर्यंत तिकडं उड्डाण पूल आहे पाहू शकता. तिकडं पूल आहे. आमच्या दाजीने हात पाय धुताना हे बघा नदीच्या पूरमध्ये आणि दादू खोलमध्ये निघून गेला आहे पाणीच्या पूरमध्ये. जबरदस्त पूर आहे इथं. पाणीसुद्धा येत आहे. सर्व ओले झाले. एकदम आनंद वाटत आहे पावसाळ्यात दर्शन करण्यासाठी. ती आमची नदीची पूजा झालेली आहे मित्रांनो. ते पाहू शकता जबरदस्त पूर आहे नदीला. आणि इकडं सर्व दुकानं आहेत. आपल्याला नारळ वगैरे सर्व इथं मिळेल नदीला अर्पण करण्यासाठी. कितीची पूजा आहे? 30 रुपये. तरी आम्ही 30 रुपयाची पूजा घेतली इथून. नारळ वगैरे आणि बेलपत्र त्यांना. तरी काशीचा मुख्य मंदिरवरती जात आहे आता पूजा घेऊन. या इथं समोर मुख्य मंदिर आहे काशीचा. तरी काशी विश्वनाथाचा जुना मंदिर मुख्य मंदिर. आणि इथून या अशा प्रकारे नदी आणि नदीला आलेला पूर. इथं आहे पुष्पदत्तेश्वर मंदिर. आता इथं दर्शनाला आलो आम्ही. देवाचं दर्शन झालेलं आहे. आता चाललो आम्ही पुढे. हा डॅम बघा जबरदस्त डॅम बांधलेला आहे आणि याच्यात पाणी साठवलं जातं. पण आता दरवाजे खुले झाले कारण की पाणी पूर आलेला आहे त्यामुळे दरवाजे खुले करून दिलेले आहेत. प्रसादालाही आणि इथं प्रसाद भेटेल. आता प्रसाद करून घेतो. तरी प्रसादामध्ये आहे साबुदाण्याची खिचडी. तर इकडे लाईन लावताना प्रसाद घेतो आता साबुदाण्याची खिचडी. तरी प्रसाद घेतला. आता नाश्ता करून घेतो. प्रसाद घेतलेला आहे साबुदाण्याचा आणि आता प्रसाद खाऊन घेतो. उपवास आहे. ओम दगा महाराज आहे नमः. तरी इथं दगा महाराजची मूर्ती आहे आणि मंदिर बनवलेलं आहे इथं या अशा प्रकारे. तरी दगा महाराजाचं दर्शन झालं. तरी इथं खूप सुंदर मूर्ती आहेत पाहू शकता तुम्ही. शिवशंकर भगवान, राम लक्ष्मण, राधाकृष्ण माता. या मंदिरमध्ये सर्व मूर्त्या बसवलेल्या या अशा प्रकारे. राहू, सूर्यदेव, मंगळ, शुक्र, बुद्ध, चंद्र, हनुमान आणि 12 ज्योतिर्लिंग. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम विश्वनाथाय नमः. या अशा प्रकारे दगा महाराजच्या मंदिरात 12 ज्योतिर्लिंग बसवलेले आहेत. या अशा प्रकारे मंदिर आहे. इकडं हनुमान आहे. मित्रांनो आता आम्ही डॅमवरती आलो नदी बघायला. हे बघा जबरदस्त पूर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त. आणि या इथं बघा बैल पडून मरून गेलेला आहे. हा बघ बैल मेलायला बुडून. आणि इकडं पाहू शकता जबरदस्त नदी दिसत आहे खूप लांबवर. आणि इकडं पूल. तरी वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि खूप असा एन्जॉय वाटत आहे इथे येऊन. आणि जबरदस्त पूरसुद्धा आलेला आहे. आणि 10-15 दरवाजे खोलून दिलेले आहेत पाणी निघण्यासाठी. या इकडं मंदिरचं दर्शन झालेलं आहे आमच्या. आता घरी निघतो पण त्याच्या पहिले आम्ही हे दर्शन करून घेतो. इथं नदीचा प्रवाह एकदम जोरात आहे. तिकडं पूल उतरण्याचा प्रयत्न. आणि ते व्यवस्थित उतरले तर बरे नाही तर पडून जातील सटकून जातील. अरे बापरे पडली बघा. शेवटी पडलीस. तिने हात पकडू दिलं नाही. हे बघा दादू इथं फोटो घेताना जबरदस्त सीन. इकडून पूर्व दिशेकडून आलेली नदी आणि ह्या अशा प्रकारे ते पश्चिमेकडे जात आहे. आणि तिकडं गुजरातला जाऊन भेटेली ही नदी डायरेक्ट गुजरातमध्ये. प्रकारे इथून पूर्ण मंदिर दिसेल. खूप छान. मित्रांनो पहिले जुने मंदिर पहा इथं प्रकाशातले जुनी काशी. हे बघा इथं जुने मंदिर आहेत. मित्रांनो आम्ही वरती आलो डॅमवरती आणि हे बघा नदीचा प्रवाह एकदम जबरदस्त आणि खूप मोठी अशी नदी. मोबाईलमध्ये सुद्धा शूट होत नाही आहे व्हिडिओमध्ये एवढी मोठी नदी. आणि या इकडच्या दिशेला वाहत आहे पाहू शकता. या इकडच्या दिशेला पश्चिमेला. आणि हा मंदिर वरून असा दिसतो मंदिर डॅमवरून. हर हर महादेव जय शिवशंभो. इथून जायला असं वाटत नाही आहे. इथंच राहावं आणि इथंच खूप आनंद लुटावं असं वाटतं आहे. हे पाहू शकता खूप छान वाटतं मंदिर. आणि पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवतो आहे वरून. आणि आता जातो. आता घरी निघतो आहे. पूर्ण भक्त लोक खूप दर्शनासाठी आलेले आहेत. हे बघा गाड्या
खूप लागलेल्या आहेत तिथं आज सोमवारच्या. खूप गाड्या आलेल्या आहेत आणि खूप भक्तगण दर्शनासाठी आले सोमवारचे. ते पाहू शकता इकडे गाड्या लावलेल्या. तरी मित्रांनो आता अन्नपूर्णा मंदिर आहे तिकडं आणि तिथं जात आहे ते आम्हाला माहिती नाही. अन्नपूर्णा मंदिर मित्रांनो, अन्नपूर्णा मंदिर इथं दर्शनासाठी आलो आता. शेवटचं दर्शन. खूप मोठा मंदिर आहे इथं सुद्धा अन्नपूर्णा देवीचा. हा बघा आमचा दक्षुचा दर्शन झालेला आहे. तो परस पकडून उभा आहे इथं आणि त्याची मम्मी गेली आतमध्ये. हे बघा अन्नपूर्णा माता. ओम अन्नपूर्णाय नमः. ओम अन्नपूर्णा माताय नमः. ओम अन्नपूर्णा माताय नमः. जय अन्नपूर्णा माता की जय हो. तरी आता दर्शन झालेलं आहे. आता घरी निघतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला ओके बाय.